शीतलताईंचा फोन कट झालेला आहे. थेट जाते भूषण. तो मात्र पार पडला, मात्र तुमची परवानगी नाकारली. भेदभाव केला का पोलिसांनी? हो, नक्कीच भेदभाव केलेला आहे. कारण की त्यांना माहिती होतं की आज हे मराठे एकवटले तर कोणाला कंट्रोल नाही होणार, समजलं. तर त्या हिशोबाने या लोकांनी आम्हाला परवानगी दिली नाही. पण आम्ही काय त्यातले घाबरणारे नाही. काल या लोकांनी पाठवलं होतं सगळ्यांकडे पोलिसांनी नोटिसा पाठवल्या की आंदोलन रद्द आहे, आंदोलन होणार नाही. तरीही आज एवढे मराठी जर इथे आलेत आणि जर हे आंदोलनाला परमिशन दिलेली असती. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आपल्या सोबत पुन्हा जोडल्या गेलेल्या आहेत. शीतलताई, तुम्ही काही सवाल उपस्थित करत होतात ठाकरेंच्या सवाल शिवसेनेवर. आहे आदित्य ठाकरेंना. आदित्य ठाकरे आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून काय करतायत? त्यांना का नाही मोर्चाला जावंसं वाटत आहे? त्याच्यामुळे यांचे बोलायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. खरं तर आज आदित्य ठाकरेने त्या मोर्चामध्ये जाणं अपेक्षित होतं, परंतु ते तसे गेलेले नाहीयेत. त्याच्यामुळे मराठी माणसांचा उपयोग हे कसे करतायत हे दिसून येत आहे. आमच्याकडून आमचे मंत्री, तेथील स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे त्या मोर्चासाठी निघालेले आहेत. कारण अशा पद्धतीने जर मराठी माणसांवर कुठल्याही पक्षाचा असू दे, परंतु जर मराठी माणसांवर अन्याय होणार असेल, त्यांना त्यांचं मत मांडण्यासाठी जर अटकाव करण्यात येणार असेल, तर त्याच्यासाठी आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे आमच्या पक्षाचा. आणि तो पाठिंबा देण्यासाठी आमचे मंत्री प्रताप सरनाईकजी हे त्या मोर्चामध्ये सामील होण्यास निघालेले आहेत. धन्यवाद. शीतलताई, पण मुद्दा हा उपस्थित होतोय. सुरुवातीला प्रताप सरनाईक म्हणाले की मोर्चाच्या मार्गासंदर्भात आक्षेप घेण्यात आला म्हणून परवानगी नाकारली गेली. थोड्या वेळाने प्रताप सरनाईक समोर आले आणि म्हणाले जी कारवाई होतीये ती योग्य नाहीये, आता मीच या मोर्चात सहभागी होणार आहे. हे जर सुरुवातीला भूमिका घेतली असती तर मात्र असं स्वरूप दिसलं नसतं, असं आता सामान्यांची प्रतिक्रिया आहे, असं सामान्यांचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, सुरुवातीला जेव्हा खरोखर स्वतः सीएम साहेब जेव्हा समोर येऊन म्हणाले की काहीतरी मार्गामध्ये गडबड असल्यामुळे परवानगी देण्यात आली नाही, परंतु जेव्हा कळलं की असं काही नाहीये, तेव्हा त्याचा नक्की काय शहानिशा करण्यासाठी किंवा नक्की काय झालंय हे बघण्यासाठी आमच्या पक्षाकडून प्रताप सरनाईकजी हे तिथे गेलेले आहेत. ते तिथे गेल्यानंतर जे काही योग्य आहे किंवा जे काही असं खरं झालेलं आहे ते आपल्याला कळेल. परंतु या मोर्चासाठी सपोर्ट करायला आमच्या पक्षाचे प्रताप सरनाईकजी तिथे निघालेले आहेत. ते लवकरच एक पुढच्या 10 ते 15 मिनिटात ते तिथे पोहोचतील. आणि मला वाटतं यामध्ये उबाटाचे लोक कुठे आहेत, उबाटाचे युवराज तिथे का नाहीयेत, हा प्रश्न खरं तर तुम्ही उबाटाला विचारायला पाहिजे. आज उबाटाचे आमदार तिथे पायऱ्यांवर बसून ओरडतायत, ते का बरं या मोर्चामध्ये जाऊ इच्छित नाहीयेत? मुंबई आणि मीरा भाईंदर याच्यामध्ये काही फार अंतर नाहीये. जर प्रताप सरनाईक मंत्री जाऊ शकतात तर यांचे आमदार, यांचे मंत्री, यांचे पदाधिकारी हे का बरं तिथे पोहोचू शकत नाहीयेत? का आदित्य ठाकरे तिथे पोहोचू शकत नाहीयेत? हा सवाल आहे माझा उबाटासाठी. अगदी आपण विचारूया ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा तुमचा सवाल आपण विचारू आणि त्याची देखील उत्तरं घेऊ. तुर्तास धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. पायऱ्यांवर बसून आंदोलन करणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे या मोर्चात का सहभागी झाले नाहीत ही विचारणा केली गेली आहे शीतल म्हात्रे यांच्याकडून. तर मनसेचे नेते अभिजित पानसे सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले होते. त्यांचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न हे या निमित्ताने होतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की लगेच त्यांचे प्रवक्ते आता तयार झालेत, अबू आझमी सारखे. ते येऊन आता वेगळी भूमिका मांडायला तयार झालेले आहेत. म्हणजे जाती जातीमध्ये तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न हे होतोय, हे होता कामा नये. कालही एका खासदारांना काय जावई शोध झाला. 1,34,000 कोटी रुपये जीएसटी या देशामध्ये मिळतो, त्याचा 30,000 कोटी रुपये जीएसटी हे फक्त महाराष्ट्र देतोय. जे हे सन्माननीय खासदार जे चौबे का दुबे काय त्यांना माहित नाही, त्यांना काय दिवे लागलेत माहित नाही, त्यांच्या राज्यातून निवळ 1,000 कोटी रुपये पण मिळत नाही. असं असताना आमच्या जीवावरती तुम्ही जगताय, म्हणजे बोलण्याचं धाडस होतोय. आणि केंद्रीय असलेल्या त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे नेते असतील किंवा राज्याचे असतील, काही बोलायला तयार नाही, नाव पण घ्यायला तयार नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. हो, 100%. कारण तुम्ही बघा तिकडचे जे भाजपचे आमदार आहेत यांचा दबाव असेल म्हणून तर हे चाललेलं असावा. आणि त्यांनीच ही जागा उपलब्ध, त्यांचं जे षडयंत्र, त्यांनीच हे व्यूहरचना केलेली आहे का? म्हणजे एका बाजूला मराठी मताच्या जीवावरती छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं, मोठमोठे बॅनर होल्डिंग लावायचे, आणि म्हणून त्या विषयावरती जर कोण बोलायला इकडे उतरत असेल
किंवा सहनशीलते मार्गाने मी समजू शकतो का हिंसक आंदोलन होतं का हा मोर्चा काय तोडफोडीचा होता का साधा मोर्चा आहे निवेदन देण्याच्या हिशोबाने आणि विशेषतः जे गळचेपी चालली आहे त्याच्याबद्दल आवाज उठवण्याचा होता मग हे अडवण्याची गरजच का लागली हा मूलभूत प्रश्न आहे. कसं आहे की हा मोर्चा हा स्थानिक स्तरावरती आहे मोर्चा पूर्ण राज्याचा जे आम्ही आयोजित केला होता त्यात पुढाकार आमचे पक्षाचे नेते आदरणीय उद्धवजी आदित्यजी संजय राऊत आणि आम्ही सर्व मंडळींनी पूर्ण ताकदीने लावलं होतं काम. आता जिल्हा स्तरावरती नेत्यांनी जायचं असं नाही आमच्या पक्षातले लोक त्या मोर्चामध्ये सामील झालेलेच होते आणि तिकडे स्थानिक स्तरावरती होत होते. मी समजू शकतो की बुवा कुठचा तरी मोठा मोर्चा आणि त्यांनी आले नाही. आता या ज्या बोलणारे जे त्यांना बोला आता प्रताप सरनाईकांना विचारून स्टेटमेंट द्या मग त्यांना समजेल त्यांनी जे काय भूमिका मांडताय ते. प्रताप सरनाईकाला विचारलं का त्यांची भूमिका बघा आणि मग तुम्ही सांगा आमच्याबद्दल काय बोलायचं ते. बातमी समोर येते महापालिकेच्या अँगलनं महायुतीकडनं कुठेतरी फॉर्म्युलेशन करण्यात आल्या मतांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जाईल भाजप मराठी मतं आणि शिंदेना ठाकरेंची मतं कशा प्रकारे दिसता येतील यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचं त्याचाच एक भाग म्हणून आज प्रताप सरनाईकांना धावून जावं लागलं ना. सरकारचे ते मंत्री आहे एवढं जर त्यांना जर त्याच्यातली जर वाटत होता तर मग एक पत्र लिहायची गरज काय होती 2 दिवस अगोदर आणि आता त्यांनी आंदोलनात सहभागी होता तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होता. मग आम्हाला वाटलं असतं की हो मराठी हितासाठी हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे की आम्ही मारल्यासारखा करू तुम्ही रडल्यासारखा करा आम्ही हा वोट बँक पकडतो तुम्ही तो वोट बँक पकडा हे सरळ दिसत आहेत मीरा भाईंदरच्या एकंदरीत मोर्चावरून. नगर पुणे महामार्गावरती सुरेश दस यांचा मुलगा गाडी चालू होता त्याच्या गाडीने अपघात केला दुचाकीस्वाराला आणि दुचाकीस्वार जो आहे ते जागीच ठार झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला त्याच्यातली अधिकची माहिती नाही आहे. आता हे कसं झालं काय झालं किंवा ॲक्सिडेंट आहेत किंवा काय नाही मला पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होईल. ही बघा ही खूप वर्षापासूनची मागणी आहे. शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट हा जो कामगार विभागाकडे येतो त्यामध्ये हे दुरुस्ती करा ही वर्षानुवर्ष मागणी ही राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. परंतु मूलभूत जे व्यवस्थापन असेल किंवा आस्थापन असेल तेच ह्याच्यामध्ये बदल करू इच्छित नाही म्हणून ही अडचण निर्माण झालेली आहे. ती जर झाली असती तर ही वेळ आली नाही. पण हे दुसऱ्यावरती बोट दाखवण्यापेक्षा तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही जास्तीचे ट्रेन का सोडत नाहीये तुम्ही बंद दरवाजेचे ट्रेन सांगितलं मग ते पूर्ण एसी का तुम्ही करत नाही ती वायबल नाही म्हणून घेऊन तुम्ही तेजस सारख्या अनेक योजना नवीन आणण्याचं काम करता. मग इकडे देखील ह्या एसी लोकल का होत नाही. जाऊ द्या ना कोटीवधी रुपयाचं नुकसान झालं तर एवढे करोडो रुपये तुम्हाला या मुंबईकरांनी या रेलच्या माध्यमातून दिलेले आहेत किंवा बाकीच्या सुविधा तुम्हाला आम्ही देतोय. 30,000 पेक्षा जास्त जीएसटी. इथे दृश्य आपण पाहतोय मीरा रोड स्थानकाबाहेर हा मोर्चा पोहोचलेला आहे. जी आधी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्या आंदोलकांना आता सोडण्यात आलेलं आहे. तेही आंदोलक या मोर्चात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. तर तगडा बंदोबस्त या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर. अखेर या मोर्चाला परवानगी देण्यात आली. 12च्या दरम्यान 12 सव्वा 12च्या दरम्यान त्यानंतर हा मोर्चा आता पोहोचलेला आहे मीरा रोड स्थानकाबाहेर.
तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय. मोर्चा आता मीरा रोड स्थानकाबाहेर पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते. भूषण, आंदोलकांशी तिथं संवाद साधा. आता हा मोर्चा ज्यांची यापूर्वी धरपकड करण्यात आलेली होती आंदोलक, त्यांना सोडण्यात आलंय, ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आता हा मोर्चा मीरा रोड स्थानकात पोहोचलाय. भूषण, बालाजी सर्कलपासून सुरू झाला आणि अगदी थोड्या वेळापूर्वी हा मोर्चा जो आहे तो मीरा रोड रेल्वे स्थानक इथे पोहोचलेला आहे. आणि एकंदर या संपूर्ण दिवसभराच्या जे नाट्य झालं, नाट्य घडलं, त्या नाट्यावर कुठेतरी असा इथले मराठी नागरिक, मराठी भाषिक इथले हे मोर्चेकरी आंदोलक हे अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त करत आहेत. हीच परवानगी जर सकाळी दिली असती तर अशा प्रकारे हा संपूर्ण जे नाट्य आहे ते घडलं नसतं. अशा प्रकारे एकंदरीत सगळ्यांची भावना आहे. सध्या हा मोर्चा मीरा रोड रेल्वे स्थानकामध्ये पोहोचलेला आहे. प्रत्येक आंदोलक जो आहे तो घोषणाबाजी करत आहे आणि मराठी बोला रे मराठी बोला अशा प्रकारे या प्रत्येकाच्या सुट्टी आपल्याला घोषवाक्य पाहायला मिळत आहे. अगदी सर्व मोर्चेकरी इथं हातात भगवे झेंडे घेऊन ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे अशा प्रकारचे झेंडे घेऊन इथं फडकवता आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः मनसेचे नेते अभिजित पानसे इथं आलेले आहेत आणि ज्या प्रकारे मनसेच्या नेत्यांना आज पहाटे ज्या प्रकारे ताब्यात घेतलं, अगदी मनसेचे नेते जाधव यांना ज्या प्रकारे ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना तिथून सोडण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण नेते जे आहेत ते इथं आता पोहोचत आहेत अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे. आणि साधारण हा मोर्चा सध्या मीरा रोड रेल्वे स्थानकामध्ये पोहोचलेला आहे आणि साधारण अजून एक अर्धा ते पाऊण तास हा मोर्चा इथंच थांबणार आहे. इथंच त्यांचं जे धरणे आंदोलन आहे तिथं आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. जाधवी, अगदी या ठिकाणी आता मोठ्या संख्येनं महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रताप सरनाईक सुद्धा या मोर्चात आता सहभागी होतील. आता या आंदोलकांचं काय म्हणणं आहे प्रताप सरनाईक यांच्या या भूमिकेवर, याविषयी प्रतिक्रिया घ्या. नक्कीच लागवी, एकंदर प्रताप सरनाईक यांनी सकाळीच का आले नाही, सकाळीच त्यांनी परवानगी का दिली नाही अशा प्रकारे देखील अनेक आंदोलकांनी संतप्त असा प्रकारे सवाल विचारलेला आहे. त्यामुळे कुठेतरी प्रताप सरनाईक यांच्याबद्दल देखील नाराजी आहे या आंदोलकांची. त्यामुळे प्रताप सरनाईक इथं येणार आहे त्याच्याबद्दल माहिती मिळते, मात्र ते कधी पोहोचतील, किती वाजेमध्ये पोहोचतील अशी कोणतीही माहिती इथं सध्या मिळाली नाही. त्यामुळे सध्या आंदोलक जे आहे त्याचा मोर्चा जो आहे तो इथं मीरा रोड रेल्वे स्थानकावर जवळ पोहोचलेला आहे. सध्या हा जो मोर्चा आहे तो संपन्न होण्याच्या दिशेने सध्या इथं होत आहे आणि एकंदर हा मोर्चा संपल्यानंतर जर प्रताप सरनाईक इथे पोहोचले तर या संपूर्ण त्यांच्या या समर्थनाला कोणत्याही प्रकारे अर्थ होणार नाही. त्यामुळे हा सध्या मोर्चा सध्या इथं आपल्याला सुरू असताना पाहायला मिळत आहे. सर्व नागरिक, सर्व मोर्चेकरी या संपूर्ण मोर्चातील आंदोलक इथं सध्या मीरा रोड रेल्वे स्थानकावर पोहोचलेले आहेत आणि इथं घोषणाबाजी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लागली अगदी भूषण, आता नेमका काय भूमिका असणार आहे या आंदोलकांची या सगळ्या संदर्भात? आता अशीही माहिती मिळते पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांनी विचारणा केलेली आहे की परवानगी का नाकारली गेली, मोर्चाला नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून कळत आहे. नक्कीच लागवी, या संपूर्ण मोर्चाच्या वार्तांकनाच्या वेळेला आपण ज्या वेळेला मोर्चेकऱ्यांशी या संपूर्ण आंदोलकांची बातचीत केली त्या प्रत्येकाचं हेच म्हणणं होतं की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांनी परवानगी दिली का नाही दिली हे त्यांना का माहित नाही अशा प्रकारे देखील संतप्त सवाल विचारलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण मोर्चाला परवानगी का नाही दिली, त्यानंतर अचानक परवानगी का दिली असे अनेक सवाल निर्माण होत आहेत. त्यामुळे जर सकाळी परवानगी दिली असती तर हा मोर्चा सकाळी निघाला असता, इतक्या तो संपन्न देखील झाला असता. त्यामुळे विनाकारण परवानगी नाकारली, त्यामुळे संपूर्ण वाद चिघळला आणि या संपूर्ण मोर्चाच्या स्वरूपाने कुठेतरी संतप्त प्रतिक्रिया सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहेत. लागू अगदी आता मात्र काय स्वरूप असेल या मोर्चा मीरा रोड स्थानकात पोहोचल्यानंतर? घोषणाबाजी केली जाते, मराठी अस्मितेकरता हा मोर्चा निघालेला होता. आता मात्र या सगळ्या संदर्भात पुढचं पाऊल काय असेल आंदोलकांचं? नक्कीच लागली, सध्या तरी हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो आपल्याला संपन्न होण्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे. हा मोर्चा बालाजी सर्कल पासून निघाला, तो सध्या
मिरार रोड रेल्वे स्थानक इथे पोहोचलेला आहे आणि हा मोर्चा जो आहे तो अगदी सकाळी सुरू होणार होता, इतका तो संपला देखील असता. मात्र परवानगी उशिरा मिळाली, अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर परवानगी मिळाली. त्यानंतर हा मोर्चा निघाला आणि आता हा सध्या इथे पोहोचलेला आहे. आणि एकंदरीत संपूर्ण मोर्चाच्या निमित्तानं कुठेतरी आंदोलक जे आहेत ते त्यांनी आपली ताकद सरकारला या प्रश्नाला दाखवली, अशा प्रकारे त्यांना काहीतरी समाधान देखील मिळालेलं आहे वाटत आहे. त्यामुळे या मोर्चाचा हेतू आता किती साध्य झाला आहे हे येत्या काळामध्ये येत्या दिवसात स्पष्ट होईलच. मात्र सध्या हा मोर्चा संपन्न होण्याच्या दिशेने आपल्याला निघालेला पाहायला मिळत आहे आणि सध्या हा मोर्चा मिरज रेल्वे स्थानकात पोहोचलेला आहे आणि अगदी काही वेळ तासाभर साधारण हा मोर्चा इथंच संपन्न होईल आणि साधारण राष्ट्रगीत आणि राज्यगीत इथं म्हणून हा मोर्चा संपन्न होईल आणि प्रत्येक आंदोलक जो आहे तो त्यानंतर आपल्या निवासस्थानी परत अशा प्रकारे देखील सध्या माहिती मिळत आहे. लाजवी अगदी या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त कसा ठेवण्यात येतोय मीरा रोड परिसरामध्ये, मीरा भाईंदर परिसरामध्ये अधिकची कुमक त्या ठिकाणी लावण्यात आली आहे अशी देखील माहिती मिळतीये. नक्कीच लाजवी, एकंदर बालाजी सर्कलचा जो संपूर्ण परिसर होता जिथून हा मोर्चा निघणार होता त्या संपूर्ण परिसरामध्ये जमावबंदी लागू केली होती. मात्र त्यानंतर कुठेतरी वाद चिघळला, अतिशय नाट्यमयी घडामोडी घडल्या, त्यानंतर परवानगी मिळाली आणि त्यानंतर कुठेतरी या संपूर्ण मोर्चा निघाला. मात्र या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी पोलिसांच्या भूमिकेवर सध्या संशय जो आहे तो व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मीरा रोड मध्ये आपल्याला नाक्यावरती पोलीस बंदोबस्त होता तो चोख पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पोलिसांच्या गाड्या कमी पडतात म्हणून इथल्या ज्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस आहेत त्या बसेसची मागणी करण्यात आली. त्या बसेस इथे आणल्या गेल्या, त्या प्रवासी बसेस वापरून कुठेतरी आंदोलकांना इथून धरपकड करून त्यांना नेण्यात आलं. त्यामुळे काहीच अशा प्रकारे प्रतिक्रिया आपल्याला उमटताना पाहायला मिळाला. मात्र सध्या हा मोर्चा जो आहे तो मिरार रोड रेल्वे स्थानकामध्ये पोहोचलेला आहे आणि सध्या हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नागवी अगदी त्याच पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. भूषण, तुम्ही या सगळ्याचं वार्तांकन करत होतात, आमच्यापर्यंत बित्तम बातमी या सगळ्या संदर्भात पोहोचवत होतात. एकीकडे मीरा भाईंदर मध्ये मोर्चा सुरू असताना तिथं या सगळ्याचे पडसाद सभागृहात सुद्धा आज उमटलेले आहेत आणि शिवतीर्थावर सुद्धा बैठका आता सुरू झालेल्या आहेत. शिवतीर्थावर सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.